तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सोलापुरी कांद्याचा 2 महिने राहणार दबदबा, खरीप हंगामातील लागवडीत राज्यात अग्रेसर। शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही। 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पाअंतर्गत 13,400 दुधाळ गाई व म्हशींचं 50% अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे। ऊस उत्पादनात 170 लाख टन घट येण्याचा अंदाज, 3.5 महिने ऊस गाळप हंगाम राहणार। यंदा 11.67 लाख हेक्टरवर ऊस पिके, 92 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित। शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा, कापूस सोयाबीन उत्पादकांची राज्य सरकारकडून थट्टा। कोरेगावचा दुष्काळ हटवणार, आमदार महेश शिंदे यांची माहिती, जिहे काटापूर योजनेतून पाणी देणार। पशुखाद्याचे भाव वाढले, पशुपालक चिंतेत, दुधाचे दर मात्र कमी, शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार। गोंदिया जिल्ह्यात 47,000 शेतकऱ्यांना 48.30 कोटींची मदत, नुकसानीच्या निधीला मंजुरी, लवकरच खात्यात जमा होणार। अकोला जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर, 1,89,346 हेक्टर क्षेत्रात नुकसान, विभागीय आयुक्तांना प्रशासनाने पत्र पाठवले। बुरशीजन्य रोगांमुळे सीताफळ धोक्यात, पुरंदर तालुक्यातील शेतकरी हवालदिल। नेवासा तालुक्यात बाजरीच्या सोंगणीला वेग, मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल, मजुरी वाढल्याने आर्थिक फटका। सातगाव पठारला बटाटा काढणीस वेग, मजुरांचा तुटवडा भासत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। भिगवणच्या ऊस पट्ट्यात वाढते केळी पिकाचे क्षेत्र, केळीला सोन्याचे दिवस, 28 ते 32 रुपये दर मिळतोय। शेळी मेंढी पालनासाठी जागा नाही, सरकार देणार अनुदान, बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 147 अर्ज ऑनलाईन दाखल। यंदा कापसाचे पीक बहरले, अति पावसाने हातचे हिरावले, शेतकरी हवालदिल, फलपाती गळाल्याने उत्पादनात घट येणार। शेतातील तीळ जवस कराळले, केवळ तोंडी लावण्यापुरतेच, क्षेत्रपुरते नामशेष झाल्याचे चित्र, पारंपरिक पिकाकडे वळण्याची गरज। हिंगोली जिल्ह्यात 1.89 लाख शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी नोंद, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, 23 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढली। शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान 2दा जमा, आता वसुली करण्यासाठी पाठवल्या गेल्या नोटिसा, माढ्यातील प्रकार, 1,72,00,000 रुपये पडले खर्ची। सोयाबीन 6 तर कापूस 10,000 हमी भावाने खरेदी करा, शेतकऱ्यांची मागणी, मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान। लासलगावात नवे सोयाबीन आणि मका आवक सुरू, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हंगामातील नवीन सोयाबीन आणि मक्याची आवक सुरू झाली असल्याची माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली। उडदाची 22 दिवसात 28,000 क्विंटल आवक, करमाळ्यात 21 कोटींची आर्थिक उलाढाल। पावसाने खराब होऊनही फुलांना मिळाला चांगला भाव, फूल उत्पादकांना गणपती पावला, दसऱ्याला बाजारभाव कडाडणार। सततच्या पावसामुळे मेंढ्यांना आजार, पडतायत मृत्युमुखी रावेर तालुका, चिखल्या व तोंड आल्याने जखमांमुळे अत्यवस्थ। परभणी जिल्ह्यात शेळी, गाय आणि म्हैस घेण्यासाठी मिळणार 8 लाख रुपयापर्यंतचं कर्ज। नवे येण्याआधीच जुने सोयाबीन अचानक 300 रुपयांनी वधारले, पुढील महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होणार, भाव 4,500 वर, मूग व उडीद खरेदीची प्रतीक्षा। सोयाबीन खरेदीसाठी 11 केंद्रांचा प्रस्ताव, परभणी जिल्ह्यात हमी भाव मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू। आता अल्पवयीन मुलांचेही बँक खाते आता उघडता येणार, MPS वात्सल्य योजना उद्यापासून सुरुवात। सततच्या पावसाने सोयाबीन उत्पादन घटणार, पिके पिवळी तर शेंगा आल्याच नाही, सरसकट पंचनामा करण्याची मागणी।
लवकर पेरलेले सोयाबीन आले सोंगणीला, शेतकऱ्यांकडून धार लावली जाते विळ्याला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदलगाई. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य घटलं, पण 20% साठा शिल्लक. नवा निर्णय शेतकरी हिताचा नसल्याची भावना. धावडा परिसरात लाल चिखल दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये शेतामध्ये सडतायत टोमॅटो. आठवडी बाजारातही टोमॅटोला 10 रुपये किलो भाव. मुंडा कृषी योजनेच्या अनुदानात वाढ, विहिरीसाठी मिळणार 4 लाख. अनुसूचित जमाती प्रवर्गाला फायदा. अतिवृष्टीमुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, वेळीच नियोजन करण्याचा कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना सल्ला. तुडतुड्यासाठी प्रिपोनिलचा वापर करा. आनंदाचा शिदा अन आर्थिक मदतही नाही, ऐन सणासुदीच्या काळात सरकारने मांडली पूरग्रस्तांची थट्टा. नाशिकचा 200 कंटेनर कांदा सडण्याची भीती, 3 दिवसांपासून निर्यात होईना. उडदाचा रंग बदलला, उत्पादन घटले. ढगाळ हवामानाचा फटका, शेतकऱ्यांना हमीभावही मिळेना. अतिपावसामुळे खरीपाचे नुकसान, एरोंडोल तालुक्यात उत्पादनात 30% घट येण्याची शक्यता. कापूस व मका खराब, आसमानी संकटाचा सामना पाचवीला. जालना जिल्ह्यात मोसंबी बाजारपेठेत 450 टनांची आवक, शेतकऱ्यांना मिळतोय प्रति टन 15 ते 21 हजार पर्यंत भाव, तरीही शेतकऱ्यांची निराशा. येवला विभागात पाऊस सरासरी इतका झाला, जलस्रोत राहिले कोरडे ठाक. 6000 हेक्टरवर खरीप कांदा लागवड, जोरदार पावसाची प्रतीक्षा. अमरावती विभागातील 2.5 लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान, यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अतिवृष्टीचा अमरावती विभागातील 767 गावांना फटका बसला असून या गावातील 2,52,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. किसान सन्मान योजनेत नंबर दुरुस्तीला सप्टेंबर अखेर मुदत, योजनेचे पैसे लटकले. शेकडो शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर. केसांचा भाव 3,500वर, शहरासह ग्रामीण भागातही मागणी वाढली. गावोगावी फिरून खरेदी होते. किलो मागे 20 रुपयांची वाढ, आयात करात 20% वाढ झाल्याने खाद्यतेल भडकले. हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला 7,500 रुपये क्विंटल भाव. खेतिया बाजार समिती, पहिल्या दिवशी 120 क्विंटल कापूस खरेदी. अहमदनगर जिल्ह्यात यंदा 9,000 किसान क्रेडिट कार्डचे वाटप होणार. पशुसंवर्धनाला चालना, 24,000हून अधिकांना बँकांकडून कर्ज. खानगाव बाजारातील हिरव्या मिरचीचा परदेशात तडका, लंडन, कतार, ओमान, दुबई व जर्मनी येथे निर्यात होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा शेतकऱ्यांना आश्वासन. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.